नमस्कार मित्रांनो, मी नवनाथ गायकवाड स्वागत करतो तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज सुद्धा काहीतरी 9:30 पावणे 10च्या दरम्यान निघलो होतो घरून. आळंदीमध्ये आलो. आळंदीमध्ये आल्यानंतर CNG भरला 229 रुपयाचा. आणि आळंदीला येसपर्यंत शिटाचे झाले होते माझे काहीतरी 100 रुपये. आणि तिथूनच मला बुलुंबे CTSC मधून भाडं पडलं डोडळगाव. ते भाडं सोडलं. ते काहीतरी 3-3.5 किलोमीटरचं भाडं होतं. 4 किलोमीटर होतं मला वाटतं. त्याचे मला 67 रुपये मिळालेत. उबेरने 71 रुपये काढलं होतं कस्टमरचं पेमेंट. आणि थोडं पुढं आल्यानंतर मला डोडळगावच्या तिथून एक ट्रिप पडली होती. मोशी सेक्टर नंबर 4 संतनगर. ती काहीतरी 7 किलोमीटरची ट्रिप होती. कस्टमरचं बिल 116 रुपये झाले आणि मला 107 रुपये दिले उबेरने. तर अशा प्रकारे आता झाले जवळजवळ 170 काही 71 रुपये झालेले आहेत माझे. पाहू आता इथून पुढं ट्रिप मिळते. आता वाजले 11:15. चला, चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. करूया आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात. मित्रांनो, सेक्टर नंबर 4लाच थांबलो होतो. तिथे एक बुकिंग पडली. ती सेक्टर नंबर 3ला पिकअप होता. आलो तर बराच वेळ झाला तरी तिथं कोणी आले नाही. फोन केला तर फोन उचलत नव्हतं. उबरलं होती ती ट्रिप. 5 मिनटं थांबलो, कॅन्सल केली. त्याचा मला वेट टाईम भेटला. पण त्यानंतर परत ओलाची एक ट्रिप आली. ओलाची ट्रिप आली आणि पिकअप लोकेशन होतं ते PCNDTचं गार्डन. तिथं आतमध्ये गेलो होतो. तिथं इकडं तिकडे फिरलो होतं. कुणीच नव्हतं. बराच वेळ थांबला. फोन केले होते मग की नाही आम्ही इकडे आहे तिकडे आहे, तुम्ही इकडे या पिकअपला तिकडे या पिकअपला. नंतर त्यांनी ट्रिप कॅन्सल करून टाकली. आणि तिसरी पण ट्रिप आली होती उबेरला. तर मी पिकअपला गेलो आणि गाडी बंद करायची मेसेज टाकायचा तर ट्रिप कॅन्सल झाली. म्हणजे अशा 3 ट्रिपा इथल्या इथंच कॅन्सल झाल्यात. काय रिझन असेल काही सांगता येत नाही. बहुतेक फेक बुकिंग टाकीत असेल कोणीतरी. असं फेक बुकिंग टाकून फायदा पण होत नाही ना. तर ज्यांनी बुकिंग टाकते त्यांचा तरी काय फायदा आहे. असं नाही केलं पाहिजे खरं. चला पाहू आता, थांबू आता. पुढली ट्रिप मिळते काय पाहू दुसरी. इंद्रायणनगरमध्ये काही भाडं लागत नव्हतं. त्यामुळे मग मी आपलं भोसरी साईडला गेलो. भोसरीच्या आळंदी रोडवरून मला भाडं मिळालं होतं उबेरला. चिंचवड स्टेशन काहीतरी 145 रुपये उबेरचं बिल होतं कस्टमरचं. आणि मला दिलेत 136 रुपये. आणि तिथूनच मला एक ट्रिप मिळाली होती साने चौक चिखली रोड. तर त्याचे मला काहीतरी 68 रुपये कस्टमरचं बिल काढलं आणि मला दिले 66 रुपये. आणि साने चौकाच्या थोडंसं मेत्रीवस्तीवरून एक अजिंठा नगरला आणून सोडलं. जवळची ट्रिप होती. काहीतरी त्याचे मला 50 रुपये मिळाले. पाहू आता इथून कुठं ट्रिप मिळते काय. थांबलोय. आली होती एक ट्रिप पण काय उचलचपर्यंत गेली. मित्रांनो, अजिंठा नगरलाच जेवण केलं. डबा आणलेला होता घरून. जेवण केलं आणि तिथूनच मला एक ट्रिप मिळाली अजिंठा नगरमधून निगडी बस स्टॉपची. त्याचे मला काहीतरी 60 रुपये मिळाले. रॅपिडोला होती ट्रिप ती. आणि तिथूनच मला एक ट्रिप मिळाली मुलचंद फिनरक चौक. तर त्याची पण मला काहीतरी 67 रुपये मिळाले. आणि आता तिथूनच मुलचंदवरून एक लोकल ट्रिप होती 1.3 किलोमीटर उबेरलाच होती. ऑनलाईन ट्रिप होती. त्याचे मला 44 रुपये मिळाले. आता थांबलो इथं शगुन चौकात येऊन. पाहू आता इथून पुढं ट्रिप मिळते काय. मित्रांनो, शगुन चौकातून एक ट्रिप घेऊन आलो होतो लोकमान्य हॉस्पिटल. उबेरले होते ट्रिप. उबेरने त्याचे मला 63 रुपये दिले. कस्टमरचं बिल 65 रुपये केलं होतं. पाहू आता इथून कुठं ट्रिप मिळते. आता वाजले 2:15. मित्रांनो, चिंचवड रेल्वे स्टेशनजवळून एक ट्रिप घेऊन आलो भाटनगरला. काहीतरी 2.3 किलोमीटर होतं. उबेरचं बिल झालं 53 रुपये आणि मला दिले 49 रुपये. पाहू आता इथून कुठं ट्रिप मिळते. मित्रांनो, म्हाडा कॉलनीमधून ट्रिप होती एक. म्हणजे म्हाडा कॉलनी पिंपरी. तिथून ट्रिप मिळाली मला SNVP स्कूलमधून आदिनाथ नगर भोसरी गव्हाणी वस्तीच्या जवळ.
इथं आणून सोडले. आता त्याचे मला 90 रुपये मिळाले. कस्टमरचं बिल पण 90 रुपये झालं होतं. अहो आता पुढची ट्रिप कुठली मिळते काय. मित्रांनो, गव्हाणे वस्ती बस स्टॉपवर एक ट्रिप मिळाली होती मला, शगुन चौक. आणून सोडलीत. आता कस्टमरचं बिल 124 रुपये काढलं होतं, मला 112 रुपये दिले. आता इथून पुढे ट्रिप मिळते दुसरी. शगुन चौकातून एक ट्रिप मिळाली होती उबेरला, मारुंजी. काहीतरी 12-13 किलोमीटरची ट्रिप होती. कस्टमरचं बिल काढलं 181 रुपये उबेरने आणि मला दिले 173 रुपये. आणि मला एक कमेंट आली होती की उबर परवडत नाही तर वापरायचं नाही, म्हणजे कमी पैसे देतं, असं तसं बंद करून टाका. पण आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लक्षात येईल की उबेरने जास्त ट्रिपा दिलेल्या आहेत. ओला किंवा रॅपिडोने थोड्याच ट्रिपा दिल्यात. उबेर कंटिन्यू चालतं त्यामुळं वापरावं लागते. परवडत नाही, रेट तर कमीच आहे, पण पर्याय नाही. घरी बसून तरी काय करणार आहे. म्हणजे गाडी उभी ठेवायची, कुठेतरी यायचं आणि गाडी उभी ठेवायची दिवसभर आणि 1-2 ट्रिपा करून घरी जायचं. ते काय ते बघतच टाइमपास केल्यासारखं होतं. त्यामुळं उबेर चालू करून ट्रिपा करणं कधी पण चांगलंच. तर धंदा करायचा असेल तर उबेर शिवाय पर्यायच नाही. हां, ज्याला धंदा करायचाच नाही किंवा काही पाठीमागं काही लोड नाही, त्याला काय हरकत नाही. आले 2-3 ट्रिपा दिवसभरात केल्या तेवढं तरी बस झालं. चला पाहू आता दुसरी ट्रिप कुठली मिळते काय. मित्रांनो, मारुंजीवरून रावेतला एक ट्रिप घेऊन आलो. काहीतरी 9-10 किलोमीटरची ट्रिप होती. 179 रुपये भेटलेत मला. रॅपिडोला होती ही ट्रिप. हो, आता दुसरी कुठली ट्रिप मिळते. आता वाजलेत 4:45, म्हणजे अजून 15 मिनिटांनी 6 तास होतील मला काम चालू आहे माझं. तर आतापर्यंत 1222 रुपये झालेले आहेत. म्हणजे 238 रुपये रॅपिडोला झालेत आणि 984 रुपये टोटल उबेरला झालेले आहेत. असे 1222 रुपये झालेत. पाहू आता अजून आता इथून कुठली ट्रिप मिळते काय. इथून मिळेल म्हणून शक्यता कमीच आहे, कारण रावेच्या साईडला आहे, बाजूला आहे जरा मी. पाहू, नाही तर थोडं चलत राहू पुढं आकुर्डी, आपल्या डी.वाय. पाटील कॉलेज साईडला. चला मित्रांनो, रावेतमधूनच एक ट्रिप मिळाली होती मला, शगुन चौक पिंपरी. त्यानं सोडले. आता 109 रुपये दिलेत मला उबेरनी. कस्टमरचं बिल ऑनलाईन होतं. पाहू आता इथून घराकडे निघू. आता वाजलेत काहीतरी 5:20 झालेत. म्हणजे थोडक्यात 6-6.5 तास काम होते. 6.5 तास. पाहू आता निघू घराकडे हळूहळू. बघू पुढे ट्रिप येते काय.